मित्रांनो, तुम्ही खूप साऱ्या मकाच्या व्हरायट्या पाहिल्या, शेतकऱ्यांनी भरपूर व्हरायट्या लागवड केल्या, पण शेतकरी समाधान नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक अशी व्हरायटी दाखवतोय, ही पा आमची बाजीराव व्हरायटी, पाटील बायोटेकची एकमेव बाजीराव व्हरायटी, जीचे दाणे कणसाच्या शेवटपर्यंत भरलेले पाहायला मिळतात. एकदम जाड दाणा येतो. चकाकी पहा, दाण्याची चकाकी अतिशय छान तिथं दिसते. आणि मित्रांनो, ही बाजीराव व्हरायटी तुम्हाला ही ज्या शेतकऱ्यांनी लावली आहे त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा आपण आता इथं मनोगत जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शेतकरी बांधूंनी एक बाजीराव मका लागवड केली होती आणि बाजीराव मका त्यांना उत्पन्न किती आलं, त्याचं टनेज किती आलं, त्यांना तो मका कसा वाटला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, आधी तुमचं नाव गाव सांगा. माझे नाव रतिलाल धर्मराज सोनवणे, ओके. राहणार रावाने, तालुका जिल्हा जळगाव. बाजीराव मकाची लागवड कधी केली होती आपण? 5 ऑक्टोबरला केली होती. अच्छा. आणि बाजीराव मकाचे दाणे तुम्हाला कसे वाटले? जाड दाणे आहे आणि कलर वगैरे नारंगी कलर आहे. आतापर्यंत तुम्ही जो मका आपण लागवड करत होतो पारंपरिक पद्धतीने, किंवा दुसरी कोणती लागवड करत होती, तुम्ही दुसरी व्हरायटी लागवड करत होती, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? याच्यामध्ये याचं ॲव्हरेज, पहिली मुद्दा म्हणजे ॲव्हरेज चांगलं पडलं आहे याच्यावाला. ओके. त्याच्यामध्ये रंग चांगला आहे आणि जाड दाणे. एकरी तुम्हाला 1 एकरला किती उत्पन्न आलं आहे बुवा? एकरी 30 क्विंटलपर्यंत यायला पाहिजे असा अंदाज आहे. ओके. आणि तुम्ही ज्या वेळेस याची लागवड केली त्यावेळेस आपले पाटील बायोटेकचे कोणकोणते उत्पादन तुम्ही इथं वापरले होते? आपण लागवडीच्या वेळेस आपण बियाणाला कडू राजा म्हणून वापरत होतं पाटील बायोटेकचं. ओके. त्याच्यानंतर NPK जीवाणू वापरले होते. NPK जीवाणू वापरले होते. कसे वाटले तुम्हाला त्याचा रिझल्ट? नाही, एकदम भारी वाटला त्याच्यात. अच्छा. त्याच्याने जमीन सुपीक होते. मित्रांनो, बऱ्याचशा व्हरायटींमध्ये त्याची गिट्टी जाड राहते आणि दाणे बारीक येतात, पण आपल्या व्हरायटीचं तसं नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये गिट्टी बारीक आणि दाणे जाड व लांब येत असतात. हे पहा, तुम्ही गिट्टी इथं पाहू शकता किती बारीक गिट्टी आली आहे आणि दाण्यांची साईज पण पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता की बाजीराव या मक्याचे कणसाचे दाणे पहा किती छान आणि व्यवस्थित भरलेले आहेत. शेवटपर्यंत ते दाणे इथं आपल्याला भरलेले पाहायला मिळत आहे. त्यांचा कलरसुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. एक अतिशय बेस्ट आणि आकर्षण देणारी व्हरायटी म्हणजे बाजीराव. 600 ते 700 पर्यंत दाणे एका कणसाला. आता आपले शेतकरी बंधू म्हणताय की एका कणसामध्ये आपल्याला 600 ते 700 दाणे त्यांना इथं निदर्शनात आले. आणि मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा बाजीराव मका हवा असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर येतोय त्याच्यावर एकदा संपर्क करा, म्हणजे तुम्हाला तो मका कुठं अवेलेबल होईल आणि कसा मिळून देता येईल ते आम्ही तुम्हाला संपर्क साधू. आणि जर समजा आता तुम्हाला शेतकऱ्यांनी विचारलं तर आम्ही यावर्षी कोणत्या मक्याची व्हरायटी निवडावी लागवडीसाठी, तर तुम्ही कोणती सजेस्ट करशाल शेतकऱ्यांना? पाटील बायोटेकची बाजीराव. जर तुम्हाला अजून काही अडचण आली तर आपल्या या नंबरवर तुम्ही संपर्क साधा किंवा तुमची अडचण लिहून पाठवा. आमची टीम तुमच्याशी लगेच तिथं कॉन्टॅक्ट करेल. आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मका उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.